तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील येणाऱ्या वडती, वसाडी, वडाळी आणि धानोरा परिसरात 26 जून 2026 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीला सुरू असलेल्या पिंपळगाव राजा नांदुरा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामातील हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। दरवर्षी या परिसरातील नाल्यांमधून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जात होते, मात्र यावर्षी रस्त्याच्या कामादरम्यान ठेकेदाराने नाल्यांचे योग्य नियोजन न केल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला। परिणामी पावसाचे पाणी थेट शेतात, गोठ्यांमध्ये आणि रहिवासी घरांमध्ये शिरले। या पावसामुळे उभी पिके, जनावरांचा चारा, कुटार, कांदा तसेच इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्येही पाणी शिरल्याने जनावरांसाठी साठवलेला चारा खराब झाला आहे। घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित ठेकेदाराला जाब विचारण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासन, कृषी विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर योग्य भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, नांदुरा। पुंडलिक दलपार, राणारगाव फाटा, धानोरा 4:30च्या दरम्यान जी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमुळे पूर्ण 2 एकर लिंबू आणि 1 एकर पपई याच्यामध्ये जवळपास कमरे इतकं पाणी शेतात गेलं। आणि हे पाणी शेतात जाण्याला कारणीभूत हे नांदुरा पिंपळगाव राजा रोड चालू आहे। या रोडवर जे इंजिनियर लोक, कॉन्ट्रॅक्टर लोक काम करतात, त्यांनी रोडवरचा पूर्ण पक्का माल म्हणजे वाळू, सिमेंट, मुरुम हा सर्व नालीमध्ये टाकलेला आहे। आणि नाली टाकल्यामुळे नाली ब्लॉक झाल्यामुळे पूर्ण पाणी शेतात गेलेलं आहे। आणि शेतात गेल्यामुळे जवळपास 9 ते 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आणि आता त्यांना रात्रीपासून त्यांच्या मागे लागून त्यांनी आज या ठिकाणी JCB पाठवलेली आहे आणि JCB इथे नाली पूर्ण क्लिअर करत आहे। राहिला प्रश्न नुकसान भरपाईचा, तर नुकसान भरपाईच्या बाबतीत ते म्हणाले, तुम्ही आम्हाला जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे त्यांचे फोटो पाठवा, त्यानंतर आम्ही तुम्हाला सहकार्य करतो। आणि यानंतर ते निघून गेलेले आहेत।